यथाभूत ज्ञान म्हणजे काय, जे जसं आहे ते तसं त्या पद्धतीने जेव्हा आपण आपल्या योनिसो मनसिकाराने ती गोष्ट जेव्हा जाणतो, आपल्या प्रज्ञेने ती गोष्ट जेव्हा बोध करतो, नाही का, त्याला म्हणतात यथाभूत ज्ञान दर्शन. आणि त्याच्यानंतर जे अनित्य आहे त्याला अनित्य स्वरूपाने, दुःख आहे त्याला दुःख स्वरूपाने, अनात्म आहे त्याला अनात्म स्वरूपाने जेव्हा यथाभूत पाहतो, तर त्यावेळेस जो स्वभाव लक्षण येतो, मग तिथे मग आपल्याला त्याचा स्वभाव समजून येतो ना, मग तिथे ती गोष्ट ही कशी अनित्य आहे, अनित्य आहे आणि ती कशी दुःख आहे, अनात्म आहे, बस हा बोध मात्र असल्यामुळे, तिथे बोध मात्र असल्यामुळे, दर्शन मात्र असल्यामुळे जे चित्त ज्या छंद राग विनयानं बांधल्या जाते, म्हणजे ज्याला दोन शब्द आहेत छंद राग, त्याने हे जे बांधल्या जाते तिथे त्याला मूळ करून असते, त्याच्यात सुख आहे ही संज्ञा दूर होऊन जाते. कारण मन अडकण्याचं कारण काय राहते, त्याचं सुख मानतो. यस, त्याला पाली भाषेत दुसऱ्या भाषेत म्हणतात आस्वाद. आस्वाद. ओके, जिथे आस्वाद असते तिथे छंद राग उत्पन्न होतो. पण जेव्हा क्लिअरली जेव्हा पाहतो तर त्याला छंद उत्पन्न होत नाही. का? कारण त्याला सत्यदर्शन करत आहे. आणि राग म्हणजे तिथे आसक्त बॉन्डिंग तयार करून देत नाही. मग तिथे फक्त पाहण्या, तिथे दर्शन राहते की यस, ते कसं अनित्य आहे, ते कसं दुःख आहे, अनात्म आहे. मग हे जे सत्य दर्शन करताना फक्त पाहतो तिथे त्या सत्यबोधाला, तिथे मन कोणत्याही प्रकारचं क्लेश बनवत नाही, छंद राग बनवत नाही. तर छंद राग न बनण्याचा जो स्वभाव राहतो, त्या स्वभावाला जो तुटतो त्याला निर्बिदा ज्ञान म्हणतात. अशा पद्धतीचे मग हे म्हणजे तीन लक्षणांना पाहण्याचं ज्ञान आपल्याला आलं पाहिजे. तीच विपස්සना आहे. बरोबर. तर मग हे हा टर्निंग पॉईंट आहे. विपස්සना प्रज्ञेचा हा टर्निंग पॉईंट आहे. इथून मग तुमचे समोर राहते. तर व्यक्तीला म्हणजे माहिती नाही आहे की नेमका म्हणजे विमुक्त हे चित्त आहे. आता हे चित्त हे विमुक्तीकडे झुकणारं कसं बनते, किंवा लौकिक स्तराकडे झुकणारं आणि विमुक्तीकडे झुकणारं चित्त कसं बनते, हे लोकांना माहिती नाही राहत. त्याच्यामध्ये कमीत कमी तो भाव आपल्याला जागवावा लागतो. पण जेव्हा जसं आपण भगवंताचा धम्मश्रवण करतो आणि तो धर्मश्रवण केल्यानंतर सत्य संसाराचं पाहतो, म्हणजे लौकिक आपण म्हणजे काय म्हणतो त्याला बौद्धिक स्तरावर का असे ना आपण जाणतो. आणि त्याच्यानंतर जसं ह्या संसारामध्ये कसा स्वभाव काय आहे, जन्म घेण्याचा स्वभाव आहे, जीर्ण होण्याचा स्वभाव आहे, मरण्याचा स्वभाव म्हणजे मरण्याचा स्वभाव आहे, आणि पुन्हा च्युती झाल्यानंतर कर्मानुसार पुन्हा उत्पन्न स्वभाव आहे. मग ह्या ज्या स्वभाव लक्षणाला पाहिल्यानंतर तिथे एकच गोष्ट येते, काय येते, जन्म, मातार्पण, मृत्यू आणि हे संसरण काय दुःख आहे. मग हे दुःख आहे आणि हे मला दुःख नको आहे. ओके, मला या संसारात संसरण करणारं दुःख नको आहे, हे निरुद्ध व्हायला पाहिजे किंवा नसायला पाहिजे. मग हे जी याला म्हणतात विराग संज्ञा, विराग संज्ञा किंवा दुसऱ्या भाषेत म्हणतात त्याला निरोध संज्ञा. ओके, म्हणजे मग आता याला थोडं ह्या कन्सेप्टला फार क्लिअरली समजून घ्यावं लागतं. म्हणजे याला असं तुम्हाला टेम्पररी 2 मिनिटात सांगितलं असं नाही आहे. याला अतिशय डेप्थमध्ये अनेक प्रवचन ऐकल्यानंतर कधी थोडंसं त्याला टच व्हायला पाहिजे की ॲक्च्युअल मी ही निरोध संज्ञा काय आहे, ही विराग संज्ञा काय आहे. मग हे जेव्हा आपल्याला कळते तेव्हा विपස්සनेच्या अगोदर म्हणजे विपස්සना करण्याच्या अगोदर सुद्धा आणि विपස්සना हा भाव म्हणजे आपण भावित केल्याच्या नंतर सुद्धा ही संज्ञा जेव्हा उत्पन्न होते, एतंग संत एतंग पंडितंग है ना, म्हणजे ही जी संज्ञा आहे किंवा जे निर्वाण आहे हे काय आहे, एकदम शांत पद आहे. म्हणजे एकदम सर्वश्रेष्ठ एकदम प्रणित स्थान आहे, जे की जिथे की सर्व तृष्णांचा क्षय होतो, जिथे कोणत्याही प्रकार तृष्णा किंवा म्हणजे याचा क्लेश नाही बनत आहे. सब उपधी निसख्खयो, सगळ्या म्हणजे क्लेशांचा जिथे क्षय होऊन जातो, त्यांना खयो, सगळ्या तृष्णाचा जिथे क्षय होतो, जिथे संस्काराचा सुद्धा निरोध भाव राहतो नाही का, निरोधो, आणि त्याला जे निर्वाण म्हणतात ते काय आहे, हे एकदम शांत आहे, परम श्रेष्ठ प्रणीत आहे. मग ही संज्ञा जेव्हा उत्पन्न होते ना, तेव्हा हे जे चित्त आहे हे असं लोकोत्तर भागाकडे वळते. अच्छा. आणि तेव्हा जेव्हा चित्त लोकोत्तर चित्त उत्पन्न होते की विमुक्तीकडे वळणारं चित्त उत्पन्न होते, तर तेव्हा हा जो बोध आहे निब्बिदा ज्ञान,
हे निरोध आहे, निब्बिद आहे, विराग आहे, निरोध आहे, निब्बाण आहे, अशी साधना बनते. अच्छा, त्याला आलंबन म्हणते. असं आहे. मग हे म्हणून तुम्हाला यासाठी आता संदर्भात तुम्हाला वाचण्यासाठी तुम्हाला सांगू शकतो. मध्यम निकायामध्ये महामालुक्य सूत्र आहे, तशा भरपूर ठिकाणी, पण जस्ट तुम्हाला अभ्यासण्यासाठी महामालुक्य सूत्र आहे. त्या सूत्रामध्ये तुम्हाला याचा संदर्भ मिळेल. अच्छा. आणि सम्यक दृष्टी फार मोठा व्हास्ट विषय आहे, आणि तो एकदा कळाला ना माणसाला, तेव्हा त्याची म्हणजे प्रॉपर जर्नी स्टार्ट होते. येस, असं आहे. म्हणजे इव्हन साधन, आता तुम्ही क्षमता भावना असो अथवा विपसना असो, ही करण्यासाठी सगळ्यात पहिलं चरण असते, त्याला म्हणतात सम्यक दृष्टी. तर तो तुम्हाला शिकायला पाहिजे. आता सम्यक दृष्टीमधून दुसरे 2 चरण येतात. सम्यक दृष्टी जिथे आहे तिथे 3 रत्नाप्रतीची श्रद्धा आहे. बरोबर. म्हणजे सम्यक दृष्टी असणे आणि 3 रत्नाप्रती श्रद्धा असणे 2 एकसारख्या गोष्टी आहेत. हो. म्हणजे तिथे वेगळे पण नाही दाखवता येत. जसं आपण दिवा आपण प्रज्वलित केला, दिवा जळणे आणि प्रकाश उत्पन्न होणे दोन्ही एकसारख्या गोष्टी आहेत, दोन्ही एक सोबत होणाऱ्या गोष्टी. तर हे सम्यक दृष्टी. आता बघा, मी तुम्हाला सांगतो, थोडासा सारी भगवंताने सांगितलेल्या वचनामध्ये थोडाही तुम्ही बदल केला की हे असं आहे, थोडा बदल केला, आता इथे तुम्हाला वाटते की याच्यात काय होणार, ठीक आहे, मला बाकीचं मी बरोबर करत आहे ना, नाही, तो माणूस मिथ्या दृष्टी बनतो. करेक्ट. विनयामध्ये असो अथवा धम्मामध्ये असो, धम्म आणि विनयामध्ये थोडा जरी बदल केला, भगवंताने जे सांगितलं आहे त्याला चुकीच्या पद्धतीने किंवा वेगळ्या पद्धतीने सांगतो म्हटलं, तर त्याच्यात जेव्हा ते ओपनिंग देते की हा हे असं आहे, त्याची ती दृष्टी बनते. आणि जिथे त्याची दृष्टी मिथ्या आहे तर मिथ्या, सगळा जर्नी त्याचा ब्लॉक होऊन जातो. जर मिथ्या डायरेक्शन चुकून जातो, मग तो व्यक्ती बाकी मग किती जरी मानत असला बाकी सगळ्या गोष्टीला, पण इथे मिथ्या दृष्टीचा असेल, मग तो मग ध्यान साधनेला बसला, आनापान, मग त्याला वाटते, आता हे बाकीचे लोक काय करतात माहिती आहे का, ते कोणते धर्म संप्रदायातून येतात, त्यांना वाटते की माझ्याकडे श्वास आहे आणि मी आनापान करू शकतो, माझ्या शरीरात वेदना उत्पन्न होतात आणि मला ते पाहता येतं, याच्यात काही धर्म काय दुसरा धर्म संप्रदाय असं काही नाही आहे. ओके, आणि मी ध्यान करू शकतो, नाही, तिथे ते काहीच करू शकत नाही. ओके, क्षमताही करू शकत नाही आणि विपसनाही करू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी असते तेव्हा तुम्हाला ध्यान साधनेचा लाभ होऊ शकतो लौकिक स्तरातला. ओके, परंतु तुम्ही लोकोत्तर मार्गाने जात असाल तर लोकोत्तर मार्गाची सुरुवात ही सम्यक दृष्टी नव्हती. आणि हीच गोष्ट या कोणत्याच बाकीच्या साधक लोकांना कळत नाही, आणि त्याच्यामुळे काय होते, ते फक्त करतात आणि करण्यास त्यांना फक्त समाधान राहते, म्हणजे रिझल्ट झिरो असतो. असं आहे. आणि आपण हे कसं असतं, आता इव्हन मांग्स लोक सुद्धा, म्हणजे बाकीचे खूप मोठे मोठे सिनियर मांग्स लोक सुद्धा तेच प्रॅक्टिस करतात, पण त्यांना ॲक्च्युअलमध्ये अर्थ कळत नाही. ते सुद्धा जेव्हा भगवान बुद्धांच्या बोधीच्या विषयी जेव्हा प्रश्न येतो तेव्हा त्यांना त्याच्याविषयी संभ्रम राहतो. 3 गोष्टीमुळे दृष्टी कंप्लीट मिथ्या बनू शकते. एक असते अज्ञान असणे, एक असते चुकीची माहिती, नाही का, म्हणजे चुकीची माहिती असते, एक अज्ञान असते आणि शंका असते. ओके, या 3 गोष्टीमुळे दृष्टी ही म्हणजे मिथ्यामध्ये कन्वर्ट होऊन जाते. पण जिथे म्हणजे अज्ञान दूर झालेलं आहे, शंका दूर झालेली आहे आणि सम्यक ज्ञान आहे, म्हणजे आपण उचित अर्थाने ती गोष्ट हे करतो, जाणतो. मिथ्या दृष्टीचा मळ जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत माणूस या धर्ममार्गात येतच नाही, एंट्रीच करत नाही. अच्छा. ओके, आणि जेव्हा एंट्री करतो तेव्हाच तो व्यक्ती सम्यक दृष्टी बनतो. आणि सम्यक दृष्टीवान बनला तर त्याच्या 3 गोष्टी एकदम क्लिअर होऊन जातात. एक, त्याची श्रद्धा विशुद्ध बनते, त्याचं शील विशुद्ध बनते. श्रद्धा आणि शील विशुद्ध बनलं की त्या व्यक्तीचं चित्तसुद्धा निर्मळताकडे बन जाते, चित्तविशुद्धीकडे जातो. आणि जिथे चित्तविशुद्धी आहे तिथे मग जर्नी स्टार्ट आहे. ओके, असं आहे ते. आणि शील विशुद्धी ही दृष्टी विशुद्धीवर डिपेंड आहे. ओके, दृष्टी विशुद्धी झाल्यानंतरच शील विशुद्धी बनते. शील, आता कोणी बसलंय आणि म्हणतो की माझं शील फार प्युअर आहे, मी वाईट काम करत नाही, पण त्याला त्याची दृष्टी क्लिअर नाही आहे, शील विशुद्ध बनत नाही. ओके, शील विशुद्ध नाही आहे तर मग त्याला समोरचा कोणताच प्रवाह, समाधीचा अभ्यासही नाही करू शकत. म्हणजे सम्यक समाधी तर मिळू शकते, सम्यक समाधी
सम्यक समाधी नाही मिळू शकत आणि प्रज्ञाचा पाठ तो आहेच नाही, म्हणजे विपसना नाहीच आहे. काही काही आता खूप सिनियर मॉन्क्स आहेत, तर ते सुद्धा बघतो तर ते कोणत्या ना कोणत्या व्यक्तीचे फॉलोअर्स आहेत. मी माझ्याकडे आता काही दिवसापूर्वी माझ्याकडे बर्मीज मॉन्क्स आले होते, ते सुद्धा फॉलोअर्स आहेत. ओके, मी विचार केला की मी म्हटलं व्यक्तीचा फॉलोअर्स नसायला पाहिजे, भगवान बुद्धाने ज्या अर्थाने जो धम्म सांगितला त्या धम्माचे फॉलोअर्स असायला पाहिजे. येस, एकदम बरोबर. ओके, म्हणजे आपण बुद्ध, धम्म आणि संघ हे आपले शरणस्थान आणि याच्यानुसार आपली हे चालले पाहिजे. बरोबर. तर ही गोष्ट एकदम कळत नाही. ओके, आणि म्हणतात की नाही नाही हे फार सुंदर आहे, अद्भुत आहे, बट ठीक आहे, पण ते करतील. मी त्यांना इथपर्यंत सांगतो की ते मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते करतील, पण त्यांना समाधान मांडण्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही भेटत. जेव्हा त्या टर्निंग पॉईंटला येतील, त्यांचं पाठीमागे वळून पाहतील, रिझल्ट एकदम काहीच नाही राहणार. हा, सगळं शून्य राहतं असं पण नाही. ज्या कोणत्या गुड क्वालिटीज असल्यामुळे जसं कोणता व्यक्ती राहतो तो बाकीच्या तुलनेत तो हे राहतो, पण जो रिझल्ट ऍक्च्युअल मिळायला पाहिजे, जो धम्म संदिट्टिको अकालिको एहिपसिको ओपनायको आहे, मग म्हणजे याचा अर्थ काय, फलसहित धर्म आहे, मग तुम्हाला निराश करणारा नाही आहे. मग असं असताना मग तुम्हाला ती निराशा येत आहे, म्हणजे याचा अर्थ काय, काहीतरी चूक. बरोबर. येस. ओके, मग ती चूक सुधारता आली पाहिजे. पण गोष्ट तुम्हाला सांगू, ही चूक दाखवून देणारे लोक या संसारात नाहीये. बरोबर. ओके, कारण योग्य गुरु नाही आहे. पण हे जे जाणलं ना, हे आम्ही अभ्यास हे आमची स्वतःची मेहनत आहे. आणि हे फार प्रदीर्घ याचा टाइम पिरियड आहे. आणि जेव्हा ह्या गोष्टी जाणल्यात तेव्हा ही गोष्ट रिअलाइज झाली, पण हे आता आणखी कोणापर्यंत पोहोचली नाहीये. ओके, पण इव्हन मॉन्क्स लोक सुद्धा आपल्याकडे काही येत नाही. आपण जर थोडं बोललो तर थोडं ठीक आहे, तेव्हा आमची जी प्रॅक्टिस आहे तीच आम्ही करू. असं आहे. एक आहे मारसेना आहे. ओके, मारसेना आहे, क्लेश पण स्वातंत्र्य आहेत आणि एक मार पण आहे. ओके, मग याच्यामध्ये काय माहिती आहे का, हे बरोबर म्हणजे एक षडयंत्र चालते. म्हणजे तुम्हाला कळत पण नाही आहे की एवढी सूक्ष्म असते ना, जस्ट एक विचार विचार झाला आणि विचार चेंज झाला, तेवढ्याने ते बंधन बांधले जाते. मग एवढ्या जर सूक्ष्म असेल तर मग हे जे चाललं आहे ना, तर त्यांना कळते काय कळते की हा जर इथं याचा मार्ग चुकला तर तो बिंदास होऊन जातो. त्याला कंट्रोल करण्याची गरजच पडत नाही, कारण त्याला माहिती राहते की हा रस्ता ऑलरेडी भटकलेला आहे. मग त्याला जर प्रोटेक्शन द्यायचं, संरक्षण सगळंच देईल तो. ओके, त्याला सेनेचा बाधा नाही. ओके, त्याला कशाची कमी नाही, त्याला लाभ सत्काराची कमी नाही. लोक वाह साधू भाव खूप छान, अद्भुत आहे, सगळंच बोलतील. तुम्हाला डोनेशन मिळेल, सगळंच मिळेल, तुमच्या सेंटर्स वाढतील, सगळंच होईल. पण याचं कारण काय माहिती आहे, त्याच्या पाठीमागे तो एनर्जी आहे. तो त्याने आपला जो हात आहे ना आवरता घेतला. नाहीतर इथे पावला पावलावर तुम्हाला स्ट्रगल आहे. हे तुम्हाला सांगितलं म्हणजे हे मार सेना ही वेगळीच राहते, आणि म्हणजे क्लेश मार वेगळाच राहतो आणि तो एक वेगळाच आहे. ओके, म्हणजे असं आहे. आणि हे असं असताना जर चालत आहे ना, याचा अर्थ काय माहिती आहे का, जिथे रस्ता म्हणजे ट्रॅक चेंज झाला त्या ट्रॅकवर तुम्हाला कोणी रोखणार नाही. म्हणजे त्याला माहिती राहते की हा ठीक आहे, 10 पावलं चाललं काय, 1000 पावलं चाललं काय, चुकलेलाच आहे, हा आपल्याच अंडरमध्ये आहे. आणि पण जर तुम्ही राईट वेने जाणार, तुम्हाला पावलावर इमॅजिन नाही करू शकत. जसं की कर्मक्षयाच्या बाबतीमध्ये जी गोष्ट बोलल्या जाते, कर्मक्षयाच्या बाबतीमध्ये, की जर तुम्ही जसे जसे वेदना, सुखद वेदना असतील, दुःखद वेदना, असुख वेदना, जर याचे तुम्ही जेव्हा जसं तुम्ही ऑब्झर्वेशन करता, त्याच्या आधाराने तुमचे कर्म, ते एक वेदनेच्या आधाराने संस्कार उत्पन्न होतात आणि त्याची उदीरणा होते. आता जर या कन्सेप्टनुसार जर तुम्ही जे म्हटले की अकुशल जे संस्कार किंवा कुशल संस्कार जे कोणते असेल, तुम्ही या पद्धतीने जर कर्मसंस्काराचा अंत जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला अंत येणार नाही, कधीच नाही. का माहिती आहे, कारण जन्म आपले काही 2, 4, 5, 10, 100 नाही आहेत. ओके, भगवंतांनी म्हटलं अनमत कवे लोक, म्हणजे त्याला काय, त्याचा आरंभ स्टार्टिंग त्याला काय ज्ञात करू शकत नाही. मग एवढा जर अनंत असेल तर मग तुम्ही कसं सांगू की मी आता एवढ्या जन्माचं केल्यानंतर ठीक होईल, एवढ्या जन्माचं केल्यानंतर नाही होऊ शकत. त्याचं एकच हे आहे, आपल्याला समजलं पाहिजे.
अविद्या यत्वेव असेस विराग निरोधा संखार निरोध. ही कन्सेप्ट कळत नसल्यामुळे मग ही जी दुसरी जी कन्सेप्ट आहे कर्मक्षयाच्या बाबतीमध्ये, तर इथे मग ती चुकतो. मग आता तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो. मध्यम निकायामध्ये एक सूत्र आहे, अनुपद सूत्र. त्या सूत्रामध्ये भगवान बुद्ध काय करतात, जिथे जैन लोक नाही का, म्हणजे निघंट नग्न साधू ध्यान साधना करतात, ते तपस्या करतात, नदीत डुबकी मारतात, अग्नीजवळ तपवतात, नदीत डुबकी मारतात, असं करत राहतात. भगवान बुद्ध विचारतात, तुम्ही काय करताय? ते म्हणतात, आम्ही आमच्या पापाला नष्ट करत आहे. तुम्ही पापकर्म केलं आहे माहीत आहे का? नाही माहीत आहे, नाही का? किंवा पाठीमागे तुम्ही पाप केलं ह्याची जाणीव आहे काय? काही माहिती नाही. बरं, तुम्ही हे जे पाप हे केलं नष्ट करत आहेत, आता तुम्ही किती पाप नष्ट केलं माहीत आहे? ते पण माहिती नाही म्हणतात. ओके, सगळे माहिती नाही नाही का? आता तुम्ही किती केल्यानंतर तुम्ही मुक्त होऊन जाल माहिती आहे? ते पण माहिती नाही. फक्त आमचा विश्वास आहे आमच्या शास्त्रावर, आमच्या जे त्यांनी सांगितलं आणि आम्ही तर विश्वासाने करतो. ओके, मग अशा पद्धती कसं असते की ज्याचा आरंभ इकडे तिकडे कुठंच माहिती नसते, जस्ट ते प्रोसेस चालते. ओके, आणि म्हणून माहिती आहे का, कर्मक्षयाच्या संस्काराच्या निरोधासंबंधित सारे कर्मसंस्कारात जेव्हा निरुद्ध होण्याच्या संबंधित जी विधी शिकवल्या जाते तिथे ती सदोषपूर्ण आहे. आणि मला वाटते ते जसं की ते त्या अनुपसूत्रात जसं ते बोललं गेलं आहे ना, तर त्याला ती मॅच होणार येते. हां, आणि म्हणून ते कसं आहे की त्याचा अंत नाही आहे. दुसरी गोष्ट राहते, इथं तुम्हाला काय म्हटलेलं आहे, अविद्या यत्वेव असेस विराग निरोधा संखार निरोध, है ना? मग इथे सगळे संस्कार निरुद्ध होतात. आता याची कसे राहते, मग आता कधी कधी मग संस्कार निरुद्ध झाले म्हणजे संस्कार निरुद्ध झाले म्हणजे काय, तिथे त्या प्रकारचं विज्ञान बनत नाही आहे, नाही का? नामरूप बनण्यासाठी जे असलेले कर्मसंस्कार नाही आहे, विज्ञान नाही आहे. मग त्याच्यानुसार नाही का उपादान नाही आहे. उपादान नाही याचा अर्थ काय आहे की विपाक देणारं कर्म नाही आहे. बघा, भावची संकल्पना काय असते, भाव काय असते? भाव म्हणजे असे कर्म जे विपाक देण्यासाठी तयार झाले आहेत. ओके, म्हणजे असे बनले कर्म आहेत जे विपाक देण्यासाठी, आता समजा मनुष्य लोक आहे तर म्हणजे असे कर्म जे मनुष्य लोक याच्यामध्ये विपाक देण्यासाठी जे रेडी बनतात त्याला भाव म्हटलेला आहे. आणि भाव पच्चया जाती, मग तिथे त्या भाव असल्यामुळे जन्म होतो. ओके, मग आता काय माहिती आहे का, जसं की ज्या कर्मसंस्कारानुसार हे जे 4 धातू, हे जे 6 इंद्रिय, आणि हे 6 इंद्रिय म्हणजे काय, आपल्या कर्म आहे ते. म्हणजे हे काय जुने कर्म आहे. डोळे असणे म्हणजे जुने कर्म आहे. कान, नाक, जीवा हे काय जुने कर्म. जोपर्यंत जिथपर्यंत ही 6 इंद्रिय आहेत तोपर्यंत काय कर्मसंस्कार आहेत. जिथे या 6 इंद्रिय आहेत निरुद्ध होऊन जातात सळ आयतन निरोधा फस्स निरोध. ओके, मग हे जेव्हा निरुद्ध होऊन जाते, मग जिथे स्पर्श निरुद्ध झाला, मग तिथे ह्या सगळ्या गोष्टी संपल्या आहेत. ओके, कारण स्पर्शापासूनच सगळं दुनिया असल्यासारखे म्हणजे आहेच. तर मग या पद्धतीने त्याचा अंत होतो, नाही का? मग आपल्याला मग आता कसं, ज्या अविद्यासह आपल्याला हे जे 6 इंद्रिय मिळाले आहेत आणि आपण मध्ये सगळे क्लेश परिनिर्वाण मिळवलेलं आहे, पण तरी त्याच्यानंतरही कर्मसंस्काराचा जो आपल्याला विभाग भेटतो, जसं आता आरंत मोगलांपंथीजी ते ऑलरेडी आरंत झाले आहेत. आरंत झाले म्हणजे काही ते शिल्लक नाही. म्हणजे काय शिल्लक नाही आहे, ते कर्म शिल्लक नाही आहे जे पुनर्भवाला कारण बनतात. का? कारण तिथे अविद्या कोणतीही शेष नाही आहे. अविद्या विना शेष ठेवता श्रोतापणात काही शेष तिथे अविद्या नष्ट होते पण शेष राहते. स्वकदागामी अनागामी शेष राहते. मग जिथे विनाशेष ठेवता जेव्हा ते निरुद्ध होते तेव्हा सगळे संस्कार निरुद्ध होतात. म्हणजे ते संस्कार निरुद्ध झाले, संपले. मग पण ज्या अविद्यासह आपल्याला हे 6 इंद्रिय भेटले असतात त्याच्यानुसार या 6 इंद्रियाच्या विषयामध्ये जे काय म्हणजे आपण विषयाशी संबंध येतो किंवा त्याच्याशी सुखदुःख अनुभव करतो तो काय, ते कर्माचा विपाक आहे. आपण डोळ्याने जे पाहतो कर्माचा विपाक आहे. फार गंभीरता आहे उपासक, म्हणजे याची डेप्थ आहे ना फार जबरदस्त आहे. ओके, तुम्ही संसारातली कोणतीही गोष्ट का असे नाही, या 6 इंद्रियाच्या विषयाशी संबंधित तुम्ही एखादी गोष्ट अनुभवता, स्पर्श करता, तो काय, तो कर्माचा विपाक आहे. आता म्हणजे याच्यावरून तुम्हाला म्हणता येते की आरंत झाल्यानंतर जोपर्यंत हे शरीर मिळालेलं ज्या उपाधी संस्काराने बनलेलं शरीर तोपर्यंत विपाक राहतो, पण नंतर संपून जाते.
मग याला काय म्हणतात, निरुपादिशेष परिनिर्वाण. ओके. मग उपाधिशेष परिनिर्वाण म्हणजे काय? उपाधिशेष म्हणजे काय? हे शरीर शिल्लक आहे ना, आणि ज्या संस्कारांनी बनलेले हे शरीर असते, त्याचा जो काही विपाक आहे, आता सध्या भगवंतांनी सुद्धा परिनिर्वाणाच्या पर्यंत काही काही गोष्टी हे केलेल्या आहेत, जाणवल्या आहेत. तर हे काय? उपाधिशेष परिनिर्वाण. मग ह्याचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे. ओके. आणि दुसरी गोष्ट राहिली कर्मात चेंजेस आणण्याची. तो एक छोटासा पार्ट आहे. चेंजेस तुम्ही सगळ्या कर्मात चेंजेस आणू शकता. असं कोणतंच कर्म नाही ज्या कर्मात तुम्हाला चेंजेस आणता येत नाही. फक्त जे अनंतरी महापाप कर्म आहे त्याला फक्त एक त्याचा टाइम पिरियड असतो. फक्त त्या टाइम पिरियडमध्ये त्याला तुम्ही चेंजेस आणू शकत नाही, परंतु ते टाइम पिरियड संपल्यानंतर पुन्हा चेंजेस आणू शकता. ओके. म्हणजे हा पार्ट वेगळा आहे चेंजेस करण्यामध्ये, कर्मक्षया बदल करणे, कारण हे सगळे अनित्य स्वभावाचे असल्यामुळे ते चेंज होऊ शकते. एकदम नॉर्मल गोष्ट आहे.